नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये आपले खूप खूप स्वागत। कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले ऑनलाईन शिक्षण चालूच आहे आणि गेले वर्षभर आपण हा ऑनलाईन अभ्यास करत आहोत। त्याचसाठी आपली शिक्षणाची गती कमी होऊ नये म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून काही व्हिडिओंची निर्मिती करण्यात आलेली आहे। मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका। आजचा घटक आपण बघणार आहोत। इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2, पेशी विज्ञान व जैव तंत्रज्ञान, सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी। पेशी विज्ञान व जैव तंत्रज्ञान या पाठाचा आज भाग 2 आपण बघणार आहोत। मागील भागामध्ये आपण काय शिकलेलो आहोत त्याचा थोडासा आढावा घेऊ। बहुपेशीय सजीवांच्या शरीरात असलेल्या विशिष्ट पेशी सजीवाच्या शरीरातील इतर सर्व प्रकारच्या पेशींना जन्म देतात, तसेच त्या जखमही भरून काढतात। या पेशींना मूल पेशी स्टेम सेल्स असे म्हणतात। तर मूल पेशींमध्ये बहुविधता हा गुणधर्म असतो, म्हणजेच या मूल पेशी अविभेदित प्राथमिक स्वरूपाच्या आणि स्वतःची पुनरावृत्ती करण्याच्या क्षमता असलेल्या अशा असतात। या गुणधर्माला बहुविधता असे म्हणतात। तर स्त्रीयुग्मक व पुयुग्मक यांचे मिलन झाल्यानंतर जे युग्मनज बनते त्यावेळेला फलित अंड्यापासून भ्रूण तयार होतो। या भ्रूण पेशींचे पुन्हा विभाजन आणि विभेदन होत असते। तर या ज्या आहेत या भ्रूणीय मूलपेशी होत आणि दुसरा प्रकार आहे प्रौढ मूलपेशी। तर प्रौढ मूलपेशी या विभाजित पेशी असतात आणि या मूलपेशींचा वापर करून त्यांचा उपयोग मणक्याच्या आजारांमध्ये, स्नायूंच्या दुखण्यामध्ये, जिथे अवयव प्रत्यारोपणाची गरज आहे त्या ठिकाणी या मूलपेशींचा उपयोग करता येतो। तर या मूलपेशी ज्या आहेत या मूलपेशींचा उपयोग अवयव प्रत्यारोपणामध्ये कसा केला जातो ते आपण आता बघणार आहोत। मूलपेशींचे अनेक उपयोग आहेत। त्यामध्ये पुनर्जीवन उपचार, सेल थेरपीमध्ये या मूलपेशींचा उपयोग केला जातो। तसंच अवयव प्रत्यारोपणामध्ये सुद्धा या मूलपेशींचा उपयोग केला जातो। आज विज्ञान आणि तंत्रज्ञान हातात हात घालून चालत आहे। अनेक शोध लागलेले आहेत आणि आज आपण अशा टप्प्यावर पोहोचलो आहोत की अवयवाचं प्रत्यारोपण करणं शक्य झालेलं आहे। मग अवयव प्रत्यारोपण म्हणजे काय, त्याची गरज काय असते? जसजसं आपलं वय वाढतं किंवा काही वेळेला अपघात होतात, काही आजार होतात, तर मानवी शरीरातील हे अवयव वाढते वयोमान, अपघात, रोग, आजार इत्यादी अनेक कारणांमुळे काही वेळेला निकामी होतात। काय होतात? निकामी होतात किंवा त्यांची कार्यक्षमता कमी होते। मग अशा परिस्थितीत त्या व्यक्तीचं जीवन जगणं हे असह्य होतं, त्या व्यक्तीलाही आणि त्या व्यक्तीबरोबर असणाऱ्या व्यक्तींनाही। आणि मग अशा वेळेला त्या व्यक्तीला जर आवश्यक असलेला अवयव दुसऱ्या व्यक्तीकडून मिळाला तर त्या व्यक्तीचे जीवन सुसह्य होते आणि त्याचे प्राण वाचू शकतात। तर अवयव प्रत्यारोपण या आकृतीत तुम्हाला दिसते बघा, डोनर म्हणजेच दाता आणि रेसिपेंट म्हणजेच ज्याच्यावर अवयव प्रत्यारोपण केलं जातं ती व्यक्ती म्हणजेच गरजवंत। मग आता हे अवयव प्रत्यारोपण कसं केलं जातं, का केलं जातं? तर बघा,
अवयव प्रत्यारोपणासाठी अवयव दाता उपलब्ध असणं किंवा होणं त्यावेळेला हे खूप गरजेचे असते. प्रत्येक व्यक्तीला या ठिकाणी तुम्हाला दिसते बघा, हे अशा प्रकारे डोनर दाता जर असेल तर तो दाता आपला अवयव गरजू व्यक्तीला देऊ शकतो. प्रत्येक व्यक्तीला किडनीची एक जोडी असते आणि आपलं शरीर एका किडनी मार्फत उत्सर्जनाचं कार्य व्यवस्थित चालवू शकतो. मग अशा वेळेला दुसरी किडनी काही वेळेला दान केली जाते. तसेच शरीराच्या आपल्या अवयवांवरील किंवा काही भागावरील त्वचा सुद्धा दान करता येते. मग हे अवयव दान जे आहे हे करताना दाता आणि गरजवंत यांचा रक्तगट, रोग, त्याला असलेली काही व्याधी, वय या अनेक बाबी विचारात घ्याव्या लागतात. तर आपण बघितलं की मूलपेशींचा उपयोग पुनर्जीवन उपचार आणि अवयव रोपणामध्ये केला जातो. तर मूलपेशींचा उपयोग करून आपण अनेक विकार किंवा त्या विकारांमध्ये निकामी झालेल्या ऊती बदलण्यासाठी त्यांचा वापर करू शकतो. त्याचबरोबर अवयव प्रत्यारोपणामध्ये सुद्धा या मूलपेशींचा उपयोग होऊ शकतो. मग आता अवयव दान व देहदान म्हणजे काय? अवयव प्रत्यारोपण आणि अवयव दान म्हणजे काय? तर बघा, डोनेट लाईफ, अवयव दान. तर विज्ञानाच्या प्रगतीमुळे आज हे अवयव दान शक्य झाले आहे आणि या उदात्त हेतूविषयी जनमानसात जागरूकता निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे. मग अवयव दान मानवाच्या मृत्यूनंतर त्या शरीराचा त्याला काहीही उपयोग होत नाही. त्यावर केवळ परंपरेनुसार योग्य ते अंत्यसंस्कार करून त्याची विल्हेवाट लावली जाते. परंतु विज्ञानाच्या प्रगतीमुळे असं लक्षात आलं आहे की काही विशिष्ट परिस्थितीत मृत शरीरातील अवयव हे मृत्यूनंतर काही कालावधीपर्यंत चांगले असू शकतात आणि त्या अवयवांचा इतर गरजवंताला उपयोग होऊ शकतो. आणि त्यातूनच अवयवदान व देहदान ही संकल्पना पुढे आली. हृदय, डोळे, स्वादुपिंड, त्यानंतर फुफ्फुस, त्वचा, किडनी यासारखे अवयव आपण दान करू शकतो. डोनेट लाईफ, द गिफ्ट ऑफ ऑर्गन डोनेशन इज द ग्रेटेस्ट गिफ्ट ऑफ ऑल. तर आपल्या मृत्यूपश्चात आपल्या शरीराचा उपयोग इतर गरजवंत व्यक्तीला व्हावा आणि त्यामुळे त्यांचे जीवन सुसह्य व्हावे, त्यांना जीवनदान मिळावे असा उदात्त हेतू अवयवदान व शरीरदान या संकल्पनेत आहे. आणि म्हणूनच आज मोठ्या प्रमाणावर अवयवदानाविषयी जागरूकता तयार केली जात आहे. तर फुफ्फुस, हृदय, यकृत, स्वादुपिंड, किडनी, त्वचा यासारख्या अवयवांचं आपण दान करू शकतो. अवयवदान व देहदान यामुळे अनेक व्यक्तींचे प्राण वाचण्यास मदत होते. डोळे, अंध व्यक्तींना दृष्टी प्राप्त या डोळ्यांमुळे होऊ शकते. यकृत, किडन्या, हृदयाच्या झडपा, त्वचा अशा अनेक अवयवांचे दान करून गरजवंत व्यक्तीला त्याचं जीवन सुसह्य करता येणं शक्य होतं. काही वेळेला हे देहदान केलं जातं. तर देहदान म्हणजे संपूर्ण शरीर दान केलं जातं आणि या देहदानामुळे वैद्यकीय अभ्यासामध्ये संशोधन करण्यासाठी संशोधकांना मानवी शरीर उपलब्ध होऊ शकतं. तर अनेक सरकारी सामाजिक संस्था याविषयी लोकांमध्ये जागरूकता आज निर्माण करत आहेत. आता आपण पुढे येणार आहोत जैवतंत्रज्ञान. तर जैवतंत्रज्ञान म्हणजे काय? आपण इयत्ता 9वी मध्ये जैवतंत्रज्ञानाविषयी
माहिती घेतलेली आहे. तर सजीवांमध्ये कृत्रिमरित्या जनुकीय बदल व संकर घडवून आणून त्यांच्यामध्ये सुधारणा करण्याची जी काही प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला जैवतंत्रज्ञान असे म्हणतात. तर या तंत्रज्ञानाने नैसर्गिक गुणधर्माव्यतिरिक्त नवीन गुणधर्म धारण करणाऱ्या अनेक वनस्पती किंवा प्राणी यांची उत्पत्ती करणं शास्त्रज्ञांना शक्य झालेलं आहे. तर अशा प्रकारे सजीवांमध्ये कृत्रिमरित्या जे काही नवीन बदल घडवून आणले जातात त्याला जैवतंत्रज्ञान असं म्हणतात. तर या जैवतंत्रज्ञानाचा उपयोग कोणकोणत्या शाखांमध्ये केला जातो? बघा, जैवतंत्रज्ञानामध्ये प्रामुख्याने पेशीशास्त्र, आपण मागचाच घटक बघितला, आपला ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची, यामध्ये आपण पेशींचा अभ्यास केला. तर पेशीशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, जैवरसायनशास्त्र, रेणवीय जीवशास्त्र, जनुकीय अभियांत्रिकी या विविध विज्ञान विषयक शाखांचा या जैवतंत्रज्ञानामध्ये समावेश होतो. तर जैवतंत्रज्ञान ही आजच्या काळाची गरज होऊ लागलेली आहे. आज आपण कोविड-19च्या या काळामध्ये बायोटेक्नॉलॉजी, जैवतंत्रज्ञान याकडे सगळ्या जगाचं लक्ष लागलेलं आहे. तर जैवतंत्रज्ञानाचा मुख्यत्वे उपयोग हा शेती आणि औषध निर्मितीमध्ये केला जातो आणि त्यामुळे शेती औषध निर्मितीमध्ये या जैवतंत्रज्ञानामुळे बरीच प्रगती घडून आलेली आहे. नवीन नवीन जातींचा संकर घडवून आणला जात आहे आणि त्यामुळे नवीन वनस्पती त्यांची उत्पत्ती आपण आज करू शकत आहोत. त्याचबरोबर औषध निर्मिती क्षेत्रातही या जैवतंत्रज्ञानाचा खूप मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो. आपण आत्ताच बघितलं की कोविड-19 मध्ये लस शोधण्यासाठी या बायोटेक्नॉलॉजी, जैवतंत्रज्ञानाने खूप मदत केलेली आहे. त्याच्या सहाय्याने आपण आज या कोविड-19 वर मात करू शकणार आहोत. तर जैवतंत्रज्ञानामध्ये प्रामुख्याने पुढील बाबींचा समावेश होतो. कोणकोणते शास्त्र विज्ञान विषयक ती आपण बघितली. तर सूक्ष्मजीवशास्त्र, तर सूक्ष्मजीवशास्त्राचा अभ्यास आपण केलेला आहे. तर या सूक्ष्मजीवांच्या ठिकाणी असलेल्या ज्या काही विविध क्षमता आहेत त्यांचा वापर करून उपयुक्त असे पदार्थ तयार केले जाऊ शकतात. उदाहरणार्थ दही, मद्य निर्मिती, वाईन निर्मिती, चीज निर्मिती इत्यादी. पेशींच्या उत्पादन क्षमतेचा वापर करून घेतला जातो आणि विशिष्ट पेशीद्वारे प्रतिजैविक किंवा लसी, अँटीबायोटिक्स, व्हॅक्सिन्स यांची निर्मिती करता येऊ शकते. DNA, प्रथिने यासारख्या जैवरेणूंचा मानवी फायद्यासाठी कसा उपयोग केला जाऊ शकतो हे सुद्धा जैवतंत्रज्ञानामध्ये समाविष्ट आहे. जनुकीय बदल, जेनेटिक मॅनिप्युलेशन घडवून आणून हव्या त्या गुणधर्मांच्या वनस्पती, प्राणी तसेच विविध पदार्थांची निर्मिती करता येऊ शकते. उदाहरणार्थ जीवाणूंमध्ये जनुकीय बदल घडवून आणून त्यांना मानवी वाढीची संप्रेरके, हार्मोन्स जी आहेत, ह्यूमन ग्रोथ हार्मोन्स तयार करणं, निर्माण करणं हे या जनुकीय बदल घडवून आणून शक्य केलं जात आहे. त्यानंतर गैरजनुकीय जैवतंत्रज्ञानामध्ये संपूर्ण पेशी किंवा ऊतीचा उपयोग केला जातो.
उदाहरणार्थ ऊती संवर्धन, संकरित बियाण्यांची निर्मिती इत्यादी. आता या जैवतंत्रज्ञानाचे फायदे कोणकोणते आहेत? बेनिफिट्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी. आपण बघितलं की जैवतंत्रज्ञानामध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो. सूक्ष्मजीवशास्त्र आहे, रेणवीय शास्त्र आहे, जनुकीय शास्त्र आहे. मग यामुळे फायदे कोणकोणते होतात? सुरुवातीला आपण बघितलं की जैवतंत्रज्ञानाचा प्रामुख्याने उपयोग शेती आणि मेडिकल औषध निर्मिती क्षेत्रात झालेला आहे आणि त्यामुळेच शेतीचा जर आपण विचार केला तर आज पृथ्वीवरील शेतजमिनीला क्षेत्र मर्यादा असल्यामुळे प्रति हेक्टरी जास्त उत्पादन घेणे शक्य झाले आहे. बघा, वारंवार एखाद्या जमिनीतून पीक काढलं तर त्या जमिनीची सुपीकता कमी होते. त्या जमिनीतून मिळणारं पुढचं उत्पन्न तितकंच सकस असेल हे सांगता येत नाही किंवा उत्पादन प्रमाण जे आहेत त्या उत्पादन प्रमाणामध्ये सुद्धा कमतरता येऊ शकते. परंतु आज या जैवतंत्रज्ञानामुळे आज जास्त उत्पादन घेणं शक्य झालेलं आहे. म्हणजेच तीच जमीन वापरून परंतु बियाणांमध्ये जैवतंत्रज्ञानाचा वापर करून जास्त उत्पादन देणारी बियाणं, त्या पिकांपासून जास्त उत्पन्न कसं मिळेल यासाठी तयार केली जाणारी खते, कीटकनाशके आणि यामुळे प्रति हेक्टरी जास्त उत्पादन घेणे शक्य झालेलं आहे. पुढचं आहे रोगप्रतिकारक वाण तयार करता येऊ शकतात. म्हणजेच रोगांवर नियंत्रण आणणं हे या जैवतंत्रज्ञानाने शक्य झालेलं आहे आणि त्यामुळे रोग नियंत्रणावर होणारा जो खर्च आहे तो खर्च कमी होऊ शकतो. लवकर फळ धरणाऱ्या जाती तयार करता येऊ शकतात आणि त्यामुळे वर्षाकाठी जास्त उत्पादन घेणं शक्य झालेलं आहे. पूर्वी आपण बघितलं की ठराविक ऋतूमध्येच आपल्याला ठराविक फळं भाज्या मिळत असत. परंतु आज आपल्याला सगळ्या हंगामामध्ये, आता जरी आपण जानेवारीमध्ये गेलो, डिसेंबरमध्ये गेलो तरी सुद्धा आपल्याला बाजारात फणस दिसतो, आंबे दिसतात. कारण लवकर फळधारणा होणाऱ्या जाती या जैवतंत्रज्ञानामुळे तयार करता आलेल्या आहेत आणि त्यामुळे जास्तीत जास्त उत्पादन घेणं शक्य होतं. आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे आपण आज ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो. या ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम म्हणजेच बदलते तापमान, सतत बदलत असणारं पाण्याचं प्रमाण, वेळी अवेळी पडणारा पाऊस, त्याचबरोबर आम्ल पर्जन्य आणि यामुळे जमिनीचा कस निघून जात आहे. तर अशा प्रकारे या बदलत्या पर्यावरणातही तग धरू शकतील अशा वाणांची निर्मिती करणं, अशा बियाणांची निर्मिती करणं हे या जैवतंत्रज्ञानामुळे, बायोटेक्नॉलॉजीमुळे शक्य झालेलं आहे. तर थोडक्यात जैवतंत्रज्ञानामुळे शेती उद्योगाला खूप मोठ्या प्रमाणावर फायदा झालेला आहे. जास्तीत जास्त उत्पादन घेणं, रोग नियंत्रणावर होणारा खर्च कमी करणं, लवकर फळ धरतील अशा जाती तयार करणं आणि त्यातून जास्त उत्पन्न घेणं आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे बदलत्या पर्यावरणातही कशा प्रकारे आपण वनस्पतींना त्या बदलत्या पर्यावरणाशी जुळवून घेऊ शकू अशा प्रकारचे बदल त्या बियाणांमध्ये करणं हे या जैवतंत्रज्ञानाने शक्य झालेलं आहे. आता हे आपण जैवतंत्रज्ञानाचे फायदे बघितले. आता या जैवतंत्रज्ञानाचे व्यावहारिक दृष्ट्या उपयोग कसे करून घेतले जातात किंवा कसा होतो? तर जैवतंत्रज्ञानाचा उपयोग शेती,
फळबागा, औषधोपचार, रोगनिदान या विविध क्षेत्रात केला जातो. परंतु सगळ्यात जास्त फायदा जर आपण बघितलं व्यावहारिक उपयोग जैवतंत्रज्ञानाचा हा शेती आणि औषध यामध्ये आज दिसून येत आहे. तर व्यावहारिक उपयोगामध्ये पहिला आहे उपयोग पीक जैवतंत्रज्ञान. आता पीक जैवतंत्रज्ञान तर कृषी क्षेत्रात जैवतंत्रज्ञानाचा उपयोग कृषी उत्पादकता आणि त्यातील विविधता वाढवण्यासाठी केला जातो. तो उत्पादन कसं वाढेल आणि त्याचबरोबरीने त्या उत्पादनांमध्ये विविधता कशी असेल यासाठी जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने अनेक प्रयोग केले जातात आणि धान्यामध्ये म्हणजेच गहू जर आपण घेतला किंवा मका घेतला, केळी घेतली, कोणतंही फळ घेतलं तर त्यामध्ये आपल्याला बऱ्याच मोठ्या प्रमाणावर विविधता दिसून येते. मक्याच्या अनेक जाती, कापसाच्या अनेक जाती निर्माण करणं हे या जैवतंत्रज्ञानाने शक्य झालेलं आहे. संकरित बियाणे. आता संकरित बियाणे म्हणजे काय? तर बघा या ठिकाणी तुम्हाला दिसतंय मक्याचं जर आपण उदाहरण घेतलं तर हा एक मका आहे, हा दुसऱ्या प्रकारचा मका आहे. दोन वेगवेगळ्या जाती आहेत. तर दोन वेगवेगळ्या पिकांची जीन्स जनुक आपण एकत्र करून विविध पिकांच्या संकरित जाती निर्माण केल्या जातात आणि अशा प्रकारे चांगलं उत्पन्न देणाऱ्या किंवा जास्त प्रमाणावर उत्पन्न देणाऱ्या अशा प्रकारच्या संकरित बियाणांची निर्मिती करणं हे या जैवतंत्रज्ञानाने शक्य झालेलं आहे. जनुकीय दृष्ट्या उन्नत पिके घेण्यामध्ये सुद्धा याचा उपयोग होतो. आता जनुकीय दृष्ट्या उन्नत पिके जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स जीएम क्रॉप्स म्हणजे काय? तर बघा बऱ्याच वेळेला काही धान्यांवर किंवा फळांवर जीएम अशा प्रकारचा एक स्टॅम्प लावला जातो. तर जीएम म्हणजे काय? तर बाहेरच्या जनुकाला एखाद्या पिकाच्या जनुकीय साच्यात टाकून मिळवण्यात आलेल्या इच्छित गुणधर्मांच्या पिकांना जनुकीय दृष्ट्या उन्नत पिके असे म्हणतात. तर जनुकीय बदल कसे घडवून आणले जातात? तर काय केलं जातं? तर वनस्पतींच्या जनुकीय संरचनेत म्हणजे त्यांची जी काही डीएनए त्यांचा जो आहे त्या संरचनेत बदल केला जातो आणि याला जनुकीय परिवर्तन असे म्हणतात. आणि आज आपण बघतो की मका, सोयाबीन, कापूस, पपई, तांदूळ, बटाटे, टोमॅटो, वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या यामध्ये हे अशा प्रकारे जनुकीय परिवर्तन घडवून जीएम क्रॉप्स तयार करण्यात आलेली आहेत. यामध्ये आणखीन काय केलं जातं बघा? तर पिकांमध्ये किडीला विरोध करण्यासाठी नैसर्गिकरित्या त्यामध्ये गुणधर्म निर्माण केले जातात. त्यांचा टिकाऊपणा वाढण्यासाठी, त्यांची वाढ चांगली होण्यासाठी किंवा जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी अशा वेगवेगळ्या गुणधर्मांवर आधारित असं पिकं देणाऱ्या वनस्पतींच्या जनुकीय संरचनेत बदल केला जातो आणि अशा पिकांना जनुकीय परिवर्तित पिके असे म्हणतात. आता या जनुकीय परिवर्तनाचे तंत्र जे आहे हे खूप काटेकोर व नियमबद्ध असे असते आणि त्यामुळेच या पद्धतीने जास्त उत्पादन देणाऱ्या रोगप्रतिकारक, तणनाशक प्रतिकारक, दुष्काळी तसेच थंडीच्या परिस्थितीत तग धरू शकणाऱ्या अशा पिकांच्या जाती निर्माण केल्या जातात आणि त्यामुळे कशाही प्रकारचं वातावरण बदल झाला, दुष्काळ पडला, कीड आली तरी सुद्धा या पिकांपासून उत्पादन मिळणं शक्य होतं. तर अशा प्रकारे जैवतंत्रज्ञानाचा उपयोग या
GM क्रॉप्स तयार करण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. GM क्रॉप्स कशा प्रकारे घेतली जातात म्हणजे काय? त्याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे बीटी कापूस. आता बीटी म्हणजेच बॅसिलस थुरिंजेनेसिस. तर बॅसिलस थुरिंजेनेसिस हा एक जीवाणू आहे. हा बघा, बॅसिलस थुरिंजेनेसिस हा एक जीवाणू आहे. हा जो जीवाणू आहे, या जीवाणूपासून एक विशिष्ट हे जनुक काढलं जातं, हे जीन्स काढले जातात आणि ते या कापसाच्या जीन्स मधला जोडले जातात. या ठिकाणी दिसते हा कॉटन सेल आहे. कापसाची ही पेशी आहे, त्यामध्ये असणारं हे न्यूक्लियस म्हणजे केंद्रक. तर कापसावर जेव्हा कीड पडते, त्या किडीमुळे पिकाचं खूप मोठं नुकसान होतं आणि त्यामुळे या किडीपासून बचाव करण्यासाठी बॅसिलस थुरिंजेनेसिस या जीवाणूपासून तयार केलेलं प्रथिन जर फवारलं तर त्या किडीचा नाश होत असे. मग त्यासाठी काय केलं, तर हे प्रथिन त्या जीवाणूमध्ये तयार होतं. तर ते जनुक, तो जीन्स या कापसाच्या पेशीतील केंद्रकामध्ये जनुकीय अभियांत्रिकी तंत्राने सोडला जातो आणि त्यामुळे होतं काय, तर कापसाचे झाडच ते प्रथिन, ते विशिष्ट प्रोटीन तयार करतं आणि यामुळे किडीला प्रतिकार नॅचरली ते झाड करू लागतं. कारण झाडामध्येच ते प्रोटीन असल्यामुळे ते झाडच त्या किडीला प्रतिकार करू लागतं. परिणामी त्या कापसाच्या रोपांवर, कापसाची शेतीवर कीटकनाशकाची जी फवारणी करावी लागते, ती फवारणी करण्याचा खर्च वाचतो आणि शेतकऱ्याचं त्या किडीपासून नुकसान होत नाही. त्यामुळे शेतकऱ्याचं उत्पन्न वाढतं, त्याला जास्त पीक मिळू शकतं. तर अशा प्रकारे बीटी कापूस हे एक GM क्रॉपचं उदाहरण आहे. दुसरं उदाहरण आहे टोमॅटो, बीटी टोमॅटोज. याच्यामध्ये पण अशाच प्रकारे बघा, टोमॅटोच्या सेलमध्ये हा रिट्रोव्हायरस सोडला जातो आणि त्यामुळे टोमॅटो जे आहेत, ट्रान्जेनिक टोमॅटो कॅन नॉट प्रोड्यूस इथिलीन बाय इटसेल्फ आणि हे अशा प्रकारे आपल्याला बीटी जेनेटिकली मॉडिफाईड टोमॅटो मिळू शकतात. त्यानंतर बीटी वांगे, बॅसिलस थुरिंजेनेसिस या जीवाणूपासून मिळवलेलं जनुक वापरून पुन्हा हे वांग, बीटी वांगे तयार केले जाते आणि यामध्ये सुद्धा त्या वांग्यावर पडणारी जी कीड आहे, की अळी आहे, त्या अळीला घातक असलेले विष या वांग्याच्या झाडामध्येच तयार होऊ लागते आणि त्यामुळे त्या अळीने या वांग्याची पानं खाल्ली तर त्या अळीचा नाश होऊ शकतो. तर अशा प्रकारे हे कपाशीच्या पिकात टाकलेला हा बॅसिलेसिस थुरिंजेनेसिस हा जीन बीटी वांग्यात टाकण्यात आला आणि त्यामुळे वांग्यामध्ये असणाऱ्या किडीचा सुद्धा काय झालं, नाश झाला आणि वांग्यात 45 दिवसात प्रोटीनचं प्रमाण सुद्धा वाढलं. मोन्सॅटो आणि महिको या 2 कंपन्यांनी एकत्र येऊन ही बीटी वांगी तयार केलेली आहेत. पुढचं एक उदाहरण आहे गोल्डन राईस. आता गोल्डन राईस म्हणजे काय? तांदळाची एक विशिष्ट जात आहे. तर तांदळाच्या वनस्पतीमध्ये बीटा कॅरोटीन तयार करण्यासाठी विविध विशिष्ट अशी जनुके असतात आणि त्यामार्फत तांदळाच्या पानांमध्ये बीटा कॅरोटीन बनते. मग तांदळाच्या काही दाण्यांमध्ये ही जनुकं जेव्हा क्रियाहीन झाल्यामुळे त्यांच्यामध्ये जेव्हा बीटा कॅरोटीन तयार होऊ शकत नाही, अशा तांदळाच्या दाण्यामध्ये
ही कार्यक्षम जनुके इतर जीवांमधून या दाण्यांमध्ये समाविष्ट करण्यात आली, तर या तांदळांमध्ये सुद्धा बीटा कॅरोटीन तयार होऊ शकतो आणि आहारामध्ये या बीटा कॅरोटीन युक्त तांदळाचा समावेश केल्यास अजीवनसत्वाची कमतरता दूर केली जाऊ शकते. जनुकीय अभियांत्रिकीच्या आधारे तांदळांच्या दाण्यामध्ये 2 विशिष्ट जनुके समाविष्ट केली आणि यातील एक जनुक जीवाणूमधून आणि दुसरं डॅफोडिल नावाच्या वनस्पतीमधून घेण्यात आले आणि या प्रयोगानंतर तयार झालेल्या या तांदळाच्या वनस्पतींमधील दाण्यांमध्ये हे बीटा कॅरोटीन तयार झाले आणि त्यामुळे दाण्यांचा रंग पिवळा झाला. 2005 मध्ये निर्माण झालेल्या या गोल्डन राईस 2 हा तयार करण्यात आला आणि त्यामध्ये डॅफोडिल ऐवजी मक्यातील जनुक वापरण्यात आले आणि याचं निरीक्षण केलं असता असं आढळलं की या बदलामुळे या तांदळामध्ये बीटा कॅरोटीनचे प्रमाण मूळ गोल्डन राईस पेक्षा 23 पटीने वाढले. त्याचबरोबर या गोल्डन राईस मधील बीटा कॅरोटीन हे आपल्या शरीरात अजीवनसत्व तयार करण्यास किंवा अजीवनसत्वामध्ये रूपांतरित होऊ शकतं. तर अशा प्रकारे जनुकीय दृष्ट्या उन्नत पिकं यामध्ये गोल्डन राईसचा एक समावेश होतो. पुढचा आहे मुद्दा आपला तणनाशक रोधी वनस्पती. आता तण म्हणजे वीड्स, तणांमुळे मुख्य पिकं जी आहे यांच्या वाढीस अडथळा निर्माण होतो आणि मग शेतकरी ही जास्त नको असलेली तण जे आहेत, जे खत किंवा पाणी त्या मुख्य पिकाला मिळण्याऐवजी तणच त्याचा उपयोग करून घेतात, तणांची वाढ होते आणि अशा वेळेला मग शेतकरी तणांचा नाश करण्यासाठी तणनाशकांचा वापर करतो. परंतु काही वेळेला या तणनाशकांचा विपरीत परिणाम हा मुख्य पिकांवर होतो आणि म्हणूनच तणनाशक रोधी वनस्पती या जैवतंत्रज्ञानाने निर्माण करण्यात येत आहेत. तर यामध्ये बाहेर पडणाऱ्या रसायनांमुळे तणांचं नियंत्रण करणं सहज शक्य होत आहे. बघा, हे जीएम क्रॉप हर्बिसाइड स्प्रे, तणनाशक रोधी वनस्पती, याच्यावर हर्बिसाइड्स मारले जातात आणि त्यामुळे ही वीड्स जी आहेत, नको असलेल्या जी वनस्पती आहेत त्यांचा नाश करणं शक्य होतं. हे आहेत शेतामध्ये असणारे विविध प्रकारची तणे. तर तणांमुळे फक्त पिकच नाही तर परिसरातील वने, जलपरिसंस्था यांचा सुद्धा समतोल बिघडत आहे. परिणामी स्थानिक वनस्पती दिवसेंदिवस नष्ट होत आहेत आणि या उपद्रवी तणांमुळे पिकांचं उत्पादन कमी होतं, किडींचा किंवा रोगांचा प्रादुर्भाव होतो, जमिनीचा पोत कमी होतो, भूजल प्रदूषणासारखे प्रश्न निर्माण होत आहेत आणि जैवतंत्रज्ञानामुळे अशा प्रकारे जर तणनाशक विरोधी वनस्पती तयार केल्या, तणनाशक रोधी वनस्पती तयार करून त्यातून बाहेर पडणाऱ्या रसायनांमुळे तणांचं नियंत्रण करणं शक्य होणार आहे. तंत्रज्ञानाचा व्यावहारिक उपयोग कशा प्रकारे केला जातो याबाबत आपण माहिती घेतली. आता आपण इथेच थांबूया. थँक्यू. तर आजचा घटक आवडला ना? अशीच माहिती मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. थँक्यू.